राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्त्वाची बातमी, शिंदे गटाच्या अस्तित्वाला प्रश्नचिन्ह लावणारी बातमी। शिंदे गटाच्या या मंत्र्याला सळो की पळो करून त्या मोर्चातूनच पळवून लावलं, अक्षरशः बाटल्या फेकल्या, शिव्या दिल्या, असं करत मंत्री अक्षरशः मोर्चातून पळाला। नेमकं काय झालं हे सविस्तर बघण्याअगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील। तर या महत्त्वाच्या बातमीपत्रास आपण सुरुवात करूया। गेल्या काही दिवसापासून राज्यात मराठी माणसाचा, मराठी भाषेचा मुद्दा अक्षरशः सगळीकडे चर्चेला जात आहे। दोन्ही ठाकरे बंधू मराठीसाठी एकत्र आल्याने राज्याच्या राजकारणात एक इतिहास घडला आणि 20 वर्षांनंतर दोन्ही ठाकरे बंधूंनी एकमेकांना आलिंगन देत विरोधकांवर आता आपण भारी पडणार आणि पुन्हा एकदा ठाकरे ब्रँड अस्तित्वात असणारा पुन्हा तेजाने फडकवणार असं सर्वांना दाखवून दिलं। त्यामध्येच आज मीरा भाईंदर येथे काही दिवसांपूर्वी मारवाडी समाजाचा, व्यापारी समाजाचा झालेला जो मोर्चा होता, त्यांनी मराठी माणसाला जे आव्हान दिलं होतं ते आव्हान मोडीत काढण्यासाठी मराठी एकीकरण समिती, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना, उद्धव ठाकरेंची असे मिळून आज मोर्चा निघाला होता। हा मोर्चा एवढा अद्भुतपूर्व होता की सर्व मराठी माणसं उतरली होती। अगोदर पोलिसांनी परवानगी नाकारली, मात्र तरीही मराठी माणूस सगळीकडून जमा झाला आणि एकत्र भव्य असा मोर्चा निघत असताना तेथे प्रताप सरनाईक हे शासकीय मंत्री असून सुद्धा आणि त्यांनी काही दिवसापूर्वी विरोध केला होता आणि हिंदी भाषा ही सर्वांची आहे आणि राष्ट्रभाषा आहे असंही सांगितलं होतं। आज ते या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी आले असता शिवसैनिक, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सैनिक, तसेच मराठी एकीकरण समितीचे कार्यकर्ते, तसेच सर्व जमलेला मराठी माणूस यांनी प्रताप सरनाईक दिसताच एकच मोठा गोंधळ केला आणि सरनाईकांना बाटल्या फेकून त्यांना तेथून पळवून लावलं आणि मराठी द्वेष्ट हे शिंदे गट, अजित पवार गट आणि देवेंद्र फडणवीस आहेत, त्यांनीच मराठी माणसाची भाषा ही लयास पावण्याचा जो प्रयत्न केला आहे, आम्ही त्याला उत्तर देऊ असं म्हणत प्रताप सरनाईकांना, मंत्र्यांना तेथून पळवून लावलं आणि घोषणा दिल्या आणि नंतर सांगितलं की मराठी माणसाचा नाद करायचा नाही, मराठी माणूस हा कोणत्याही पक्षाशिवाय सुद्धा राहू शकतो, तुम्ही सरकारमध्ये असून सुद्धा अशी नाटकं करायला इथे आलात, त्यामुळे तुम्ही इथून जावा असं म्हणत त्यांनी त्यांना पळवून लावलं। त्यामुळे आता येणाऱ्या काळात शिंदे गट, भाजप आणि अजित पवार यांचं जे मराठी भाषेवरचं खोटं प्रेम आहे ते सर्वांसमोर आल्याने पुढे काय होणार याकडे लक्ष लागलेलं आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, असं शिंदेंच्या सर्व मंत्र्यांना, देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्र्यांना पळवून लावलं पाहिजे का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।